येतोय सर आवाज? हो सर येतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या आजच्या लेसनमध्ये स्वागत आहे. आज आपण हा प्रश्न दिलाय बघा वरती, व्हॉट विल वी लर्न टुडे. तर आपल्याला आज पार्ट ऑफ स्पीच हा भाग शिकायचा आहे. यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन हे पार्ट ऑफ स्पीच आहेत. हा अतिशय सोपा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आपल्याला फक्त त्या शब्दांच्या नावानेच आपल्याला पटकन त्याचा अर्थबोध होईल. आता सुरुवातीला आपण नाऊन म्हणजे काय ते घेऊया. नाऊन म्हणजे नाम. नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, एन ॲनिमल ऑर अ थिंग. आता नाम म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण बघतो, प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव असतं. मग इथे आपल्याला व्याख्या दिली त्याची. नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, एका व्यक्तीचं, प्लेस जागेचं, ॲन ॲनिमल प्राण्याचं, ऑर अ थिंग किंवा एखाद्या वस्तूचं नाव असतं. फॉर एक्झाम्पल, आता आपण त्याचं एक्झाम्पल घेऊया. दिस इज अ टेबल. आता इथे टेबल हे नाम आहे वस्तूचं. किंवा इज देअर एनी वॉटर इन दॅट ग्लास. ग्लासच्या खाली अधोरेखित केलं आहे, त्यामुळे ग्लास काय हा नाऊन आहे. मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल पण बघू शकतो त्याचे. डॉग, कॅट, हॉर्स, स्टुडंट, टीचर, ॲपल, मॅरी अँड एसेट्रा. ही सगळी नावं आहेत बघा. आणि त्यानंतर आपल्याला इथे एक्झाम्पल पण दिलेत खाली. माय नेम इज मीना. मीना हे नाम आहे. ही इज गोइंग टू स्कूल. स्कूल पण नाम आहे. आय हॅव अ पेट डॉग. आणि शेवटचं उदाहरण आहे बघा, दिस इज अ ब्ल्यू पेन. आता यामध्ये हे चारही नाम आहेत. आता आपण याच्या अधिक विश्लेषणात जाऊया. टाईप्स ऑफ नाऊन. आता नाऊनचे प्रकार काय असतात? टाईप्स ऑफ नाऊन. तर यामध्ये कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन हे 3 प्रकार आहेत नामाचे. आता अगोदर आपण कॉमन नाऊन बघूया. कॉमन नाऊन हे म्हणजे आपण याला सामान्य नाम असं म्हणतो. कॉमन नाऊन इज अ नाऊन रेफरिंग टू थिंग इन अ जनरल सेन्स. म्हणजेच एखाद्या एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात. बघा, अतिशय सोपी व्याख्या आहे. एखाद्या एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतो आपण. इथे मी पुन्हा एक उदाहरण वाचतो. आय सॉ अ मूवी टुडे. मूवीच्या खाली अंडरलाईन आहे. मूवी हे काय, कॉमन नाऊन आहे. शी लिव्ज इन सिटी. सिटीच्या खाली अंडरलाईन केलं आहे. हे उदाहरण मी तुम्हाला हे टाईप्स ऑफ नाऊनमधले सांगतोय. शी लिव्ज इन सिटी. सिटी खाली अंडरलाईन आहे. या ठिकाणी पुढचं आहे बघा, आपण कॉमन नाऊन बघितलं, त्यानंतर प्रॉपर नाऊन बघूया आपण.
म्हणजे प्रॉपर नाऊन म्हणजे आपल्याला काय दिसते ते विशेष नाम. प्रॉपर नाउन is a name of a particular person, place or thing. ज्या नावाने समूहातील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, ठिकाणाचा उल्लेख होतो त्यास विशेष नाम असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ बघा इथे या ठिकाणी आय सॉ हॅरी पॉटर. हॅरी पॉटरच्या खाली अधोरेखित केलं आहे. सोपं वाक्य बघा, आय सॉ मी बघितले हॅरी पॉटर टुडे. पुढचं याच्यातलं बघूया आपण प्रॉपर नाऊन मधलं. आता इथे प्रॉपर नाऊन आपण कसं ओळखणार, तर प्रॉपर नाऊन त्याचं जे पहिलं अल्फाबेट असतं ते कॅपिटल असतं. जसं आणखी शी लिव्ज इन मुंबई, ती मुंबईत राहते. शी लिव्ज इन मुंबई. आता यातला नाऊनचा आपण 2 प्रकार बघितले, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन रिप्रेझेंट्स ॲज क्वालिटीज ऑर कन्सेप्ट्स. बघा, ज्या नामातून एखादी भावना, गुणधर्म, विचार दर्शवले जातात त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. एक्झाम्पल घेऊया आपण याचे. राम इज व्हेरी हॉनेस्ट. हॉनेस्टच्या खाली अधोरेखित केलं आहे. आय एम हॅपी टू सी यू. या ठिकाणी हॅपीच्या खाली अधोरेखित आहे. राम इज अ व्हेरी हॉनेस्ट. राम हा प्रामाणिक आहे, प्रामाणिक आहे. व्हेरी हॉनेस्ट म्हटलं आहे इथे. अँड आय एम हॅपी टू सी यू. मला तुला बघून आनंद झाला. तर या ठिकाणी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचे उदाहरण आहेत. हॉनेस्ट आणि हॅपी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत. त्याने बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नाऊन म्हणजेच नाम याची माहिती घेतली की एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असेल ते आपण नाऊन म्हणून बघतो. पुढचं प्रोनाऊन. बघा, पहिलं संपलं आपलं. पुढचं आहे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय ते आपण बघूया. प्रोनाऊन इज अ वर्ड. प्रोनाऊन हा एक शब्द आहे. टेक प्लेस म्हणजे घेतो. कोणाची जागा घेतो? ऑफ अ नाऊन, नामाची जागा. या ठिकाणी आपण बघतो तर एक्झाम्पल दिले, आपण एक्झाम्पल घेऊया त्याचे. राम इज अ गुड बॉय. राम इज माय फ्रेंड. राम लाईक टू प्ले. हे 3 सेपरेट वाक्य आहेत बघ, 3 वेगवेगळे वाक्य आहेत. राम इज अ गुड बॉय, राम इज माय फ्रेंड अँड राम लाईक टू प्ले. तर आता या ठिकाणी बघा, ही इज माय फ्रेंड टू प्ले. मग राम या नावाच्या जागेवर ही, तो पुरुष आहे ना म्हणून तिथे आपण ही वापरला. तिथे हे सर्वनाम आहे बघा. तर या ठिकाणी नेहमी वापरली जाणारी सर्वनाम कुठली बघा? आय, यू, ही, शी, इट, वी, ते. एक्झाम्पल बघा इथे दिलेलं, आय एम अ गर्ल. जर इथे नाव राहिलं असतं सीता इज अ गर्ल, पण इथे सर्वनाम वापरलं आय एम अ गर्ल. यू आर ए टीचर हे सेकंड वाक्य दिले बघा, की त्या ठिकाणी यू हा हे सर्वनाम वापरलेलं आहे.
Pronoun replace the name of a person, place, thing or idea in a sentence. बघा इथे पण आणखी एक व्याख्या मी तुम्हाला सांगितली. प्रोनाउन इज अ वर्ड टेक प्लेस ऑफ अ नाउन. तशीच प्रोनाउनची एक व्याख्या आहे बघा इथे आपल्याला दिलेली. प्रोनाउन्स रिप्लेस द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस और आयडिया इन अ सेंटेन्स. इथे एक्झाम्पल पण आहेत तसे आपण आणखी बघितले. आणखी बघू एक्झाम्पल. ही, शी, इट, वी, दे, हिम, हर, दिस, दॅट अँड एटसेट्रा. आता एक्झाम्पल, ही इज व्हेरी क्लेवर. बघा ते ही बोल्ड केलेलं आहे. 12 सप्टेंबर इज द डेट दॅट आय वॉज बॉर्न. दॅट दिलाय तिथे. तर अशा पद्धतीने प्रोनाऊन म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामास आपण प्रोनाऊन असे म्हणतो की ते नामाऐवजी वापरलेले असते, ते नामाची जागा घेते, म्हणून त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतो. ही यूज फॉर अ बॉय और अ मेल. प्रोनाउन कशासाठी वापरतो आपण? ही यूज फॉर बॉय और मेल. ही जो आहे ना सर्वनाम, हे आपण कोणासाठी वापरतो? बॉय और मेल. उदाहरणार्थ, ही इज माय ग्रँडफादर. पुढचं प्रोनाउन बघा, शी यूज फॉर. शी कोणासाठी वापरतात? शी यूज फॉर अ गर्ल और अ फिमेल. मग एक्झाम्पल याचे काय येतील बघा. शी इज माय मदर. शी इज अ डॉक्टर. अशा पद्धतीने बघा, शी हा गर्ल किंवा फिमेलसाठी आणि ही जो आहे हा बॉय किंवा मेलसाठी वापरला जातो. पुढे आणखी, इट ॲनिमल अँड थिंग. ते वन ॲनिमल किंवा त्या याच्यासाठी आपल्याला ते वापरलं जातं. आणखी आपण वी यूज फॉर मोर दॅन वन पर्सन. वी यूज, वी आपण वापरतो, फॉर मोर दॅन वन पर्सन एकापेक्षा जास्त मनुष्य व्यक्तीला ते आपण वापरतो. उदाहरणार्थ, वी आर फ्रेंड्स. आपण मित्र आहोत. वी लव टू प्ले फुटबॉल. आपल्याला फुटबॉल खेळायला आवडते. वी लव टू प्ले फुटबॉल. आता दे पण आलाय बघा आणखी. दे सुद्धा आला आहे वाक्यामध्ये. मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दे सुद्धा सांगितला होता. दे इज यूज फॉर मोर दॅन वन पर्सन. दे जे आहे मोर दॅन वन पर्सनला वापरला जातो किंवा ॲनिमल ऑर थिंग. त्याची उदाहरणं बघूया आपण बघा. दे आर माय फॅमिली. ते माझे कुटुंब आहे. दे ऑल लव इच अदर. ते सगळ्यांवर एकमेकांवर प्रेम करतात, जीव लावतात. तर पुढे अशा पद्धतीने हे उदाहरणं आहेत प्रोनाऊनचे. आपण प्रोनाऊन म्हणजे काय ते पण बघितलं बघा. प्रोनाऊन म्हणजे आपण एक जे नाम तो सर्वनाम, त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतो. हे सगळे त्याचे उदाहरणं आपण बघितले की कोणत्या कोणत्या याला कोणतं सर्वनाम वापरलं. याच्यामध्ये वर्ब. आता पुढचा भाग आहे वर्ब. अ वर्ब इज अ वर्ड और अ ग्रुप ऑफ वर्ड. बघा काय म्हटलं इथे. अ वर्ब एक क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. आपण सगळे बघितले. आपण नाम बघितलं. नाऊन म्हणजे नाम.
लक्षात ठेवा ते. प्रोनाउन सर्वनाम. आणि आता वर्ब आलं तिसरं, ते म्हणजे क्रियापद. अ वर्ब इज अ वर्ड. वर्ब हा एक शब्द आहे. ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स, किंवा शब्दांचा समूह. दॅट डिस्क्राईब अन ॲक्शन. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करते. ॲक्शन म्हणजे ते वाक्य आपल्याला कळतं. वाक्य कुठल्या काळातलं आहे. वर्बमुळे ते वाक्य आपल्याला, की वाक्य कोणत्या पद्धतीने कुठल्या काळात सुरू आहे. एक्झाम्पल्स. इथे क्रियापद दिले बघा, आपण बघितले. रिअलाइज, वॉक, सी, लुक, सिंग, सीट, लिसन अँड एक्सेट्रा. एक्झाम्पल, आय लाईक ॲपल. इथे लाईक म्हणजे मला सफरचंद आवडते. आय लाईक. कम इन प्लीज. या ठिकाणी कम हा एक क्रियापद आहे. त्यानंतर वरच्या वाक्यात आपण आय लाईक ॲपल. मग या ठिकाणी ही दोन्ही वाक्य काय, क्रियापद. यातलं लाईक आणि कम आहे. ते क्रियापद जर तुम्ही एक वेळेस काढून टाकलं, समजा पहिल्या वाक्यातलं आय लाईक ॲपल आहे, जर ॲपल लाईक हा जर शब्द आपण काढून टाकला तर वाक्याला काहीच अर्थ उरणार नाही, वाक्य निरर्थक होईल. पण ते जर आपल्याला अर्थपूर्ण, त्याला क्रियापद हे लागलं पाहिजे. मग या ठिकाणी क्रियापद हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगतो बघा, की त्यातले प्रकार काय कोणते आहेत. वर्ब. वर्ब डिस्क्राइब द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. वर्ब काय डिस्क्राईब करतं बघा, वर्णन काय करतं वर्ब. वर्ब डिस्क्राईब, ते वर्णन करतं. द ॲक्शन, कृती, ऑर द स्टेट ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण, कर्ता. स्टेट म्हणजे परिस्थिती, स्थिती. वाक्यातली कर्त्याची स्थिती, परिस्थिती वर्ब याला. त्या वर्बमुळे आपण ओळखू शकतो. आता वर्ब हे दोन प्रकारचे दिले इथे आपल्याला, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. तर या ठिकाणी मेन वर्ब जे असेल, जे आहे बघा इथे, मेन वर्ब डिस्क्राईब. मेन वर्ब वर्णन करतं. प्रकार घेतो आहोत आपण मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. त्यातलं आपण आता मेन वर्ब बघूया. मेन वर्ब डिस्क्राइब द ॲक्शन फॉर द सब्जेक्ट, ऑफ द सब्जेक्ट. एक्झाम्पल, रोहन इज स्विमिंग. त्या ठिकाणी रोहन इज स्विमिंग, मग तिथे स्विमिंग हा काय आहे, हे मेन वर्ब आहे. रोहन हा सब्जेक्ट आहे, करता आहे वाक्यात. वाक्य असतं बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जर आपण त्याला वाक्य कसं बनतं, इंग्रजीतलं वाक्य अतिशय सोपं आहे बघा. वाक्य कसं बनतं, सब्जेक्ट अधिक वर्ब म्हणजे क्रियापद, आणि शेवटी एस प्लस व्ही प्लस म्हणजे ऑब्जेक्ट. बरोबर. अशा पद्धतीने वाक्य तयार होतं. एस प्लस व्ही प्लस ओ. कर्ता, कर्म, कर्ता, क्रियापद आणि कर्म, अशा पद्धतीने ते वाक्य तयार होतं. मग इथे कसं दिलं आहे, रोहन इज स्विमिंग. किंवा आपण आपल्या याच्यातलंच वाक्य घेऊया, आय लाईक ॲपल. मग या ठिकाणी स्विमिंग हे काय आहे, मेन वर्ब आहे. रोहन आणि इज जे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. बघा इथे फरक पडतोय का, कसला, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्बमध्ये. रोहन इज अ स्विमिंग, रोहन हा कर्ता आहे.
इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि आय एन जी लागलेलं स्विमिंग हे मेन वर्ब आहे. पुढे ईट, रीड, राईट, रन, जम्प असे आपण मेन वर्ब घेऊ शकतो. आता बघा मला 2 उदाहरणं देतो. चिल्ड्रेन रीड्स बुक रेग्युलरली. चिल्ड्रेन जे आहे ते काय करतं, रीड्स बुक रेग्युलरली. आय राईड बायसिकल एव्हरी डे. या ठिकाणी राईड, रीड्स हे काय आले, ते मेन वर्ब आले. त्याशिवाय आपल्याला त्या वाक्याचा अर्थ उलगडत नाही. पुढे आपण मेन वर्ब बघितला. आता हेल्पिंग वर्ब. वर्ड दॅट डिस्क्राईब द सिच्युएशन ऑर स्टेट ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब. या ठिकाणी वर्ड दॅट डिस्क्राईब, शब्द जो वर्णन करतो, द सिच्युएशन परिस्थिती, ऑर स्टेट स्थिती, ऑफ द सब्जेक्ट कर्त्याची, इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आपण त्याला म्हणतो. रमेश इज प्लेइंग. रमेश हा काय करता आहे, इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि प्लेइंग हे काय मेन वर्ब आहे. पुढे आता हेल्पिंग वर्बची जी उदाहरणं आहेत, ऑक्झिलरी वर्ब, या रमेश इज हॅपी हे कुठल्या काळातलं वाक्य आहे, रमेश इज हॅपी हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. कारण इज आलाय तिथे, आपण पटकन ओळखू शकतो की इज आलाय म्हणून हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. रमेश वॉज हॅपी हा आनंदी होता. बघा भूतकाळ वॉज असेल म्हणजे होता, वर्तमान काळ म्हणजे आहे. रमेश वॉज हॅपी हे पास्टमधलं म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे आणि फ्युचरमधलं म्हणजे भविष्यातलं, रमेश विल बी हॅपी. मग या ठिकाणी फ्युचरमधले बघा विल बी या क्रियापदावरून तुम्ही पटकन काळ ओळखू शकतात आणि वाक्याचा अर्थ लावू शकतात. रमेश वॉज हॅपी अँड रमेश विल बी हॅपी या तिन्ही जे वाक्य वाचली मी त्यातून तुम्हाला पटकन काळाचा उल्लेख होतो आणि क्रियापदामुळे काय होतं, आपल्याला वाक्यात नेमकं काय चाललंय, नेमकं करता काय करतोय हे आपल्याला या क्रियापदावरून कळतं. आता प्रेझेंट हेल्पिंग वर्ब कोणती असतात बघा. प्रेझेंट हेल्पिंग वर्ब म्हणजे प्रेझेंट म्हणजे कोणती, प्रेझेंट वर्तमान काळातली. इज, एम, आर, हॅज, हॅव, हॅज बीन, डू, डज, कॅन, शुड, मस्ट. आता पास्ट हेल्पिंग वर्ब वॉज, वेअर, did, had been, could have, should have, must have, etc. हे कशातले, हे पास्ट हेल्पिंग वर्ब आहेत. यामध्ये आपण ॲडवर्ब बघणार आहोत. त्याची ॲडजेक्टिव्ह बघूया म्हणजे विशेषण. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब अ नाउन, अ प्रोनाउन. विशेषण बघा, आपण आता वर्ब नंतर कुठे आलो, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आपण मराठीच्या पुस्तकात शिकले व्याख्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब और प्रोनाउन. बघा ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड तो शब्द आहे, दॅट डिस्क्राईब तो वर्णन करतो, अ नाउन नाम, और प्रोनाउन त्यांचं वर्णन करतो, नेमकं ते कसे आहेत.
आता उदाहरण दिले तुम्हाला, रोहन इज अ क्लेवर बॉय. रोहन हा कसा आहे, क्लेवर म्हणजे हुशार. तर क्लेवर काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. ते तुम्हाला रोहनबद्दल अधिक माहिती सांगतंय. तर क्लेवर गुड, बॅड, स्मार्ट, ॲक्टिव्ह असं वापरू शकतो. रिया इज अ पुअर बट हॉनेस्ट. रिया जी आहे ती गरीब आहे परंतु प्रामाणिक आहे. रिया इज अ पुअर बट हॉनेस्ट. तर पुअर आणि हॉनेस्ट हे दोन्ही विशेषणे आहेत. आपल्याला नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे ते शब्द आहेत. आता पुढे बघा, आपण इथपर्यंत माहिती घेतली. पुढे आहे ॲडवर्ब. ॲड प्लस वर्ब. बघा इथे शब्द कसा आहे, आपण ॲडजेक्टिव्ह बघितलं, त्यानंतर ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेष. लक्षात घ्या, ॲन ॲडवर्ब, एक ॲडवर्ब टेल्स हाऊ ऑफन, हाऊ, वेन, वेअर, इट कॅन डिस्क्राईब वर्ब. ते क्रियापदाला वर्णन करतं ॲडवर्ब, क्रियाविशेषण. ते आपण आता तुम्हाला कळेल, तुम्हाला जेव्हा आपण डिटेलमध्ये शिकणार. डिस्क्राईब अ वर्ब, ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲन. क्रियाविशेषण, विशेषण आणि क्रियाविशेषण. एक्झाम्पल, लाऊडली, ऑलवेज, नेवर, लेट, सून, एटसेट्रा. आणखी आपण ते ॲडवर्ब कसं ओळखू शकतो, त्याला ly लागलेला असतो शेवटी. त्या शब्दाच्या शेवटी ly लागला असतो ॲडवर्बला. एक्झाम्पल, माय कॅट इट्स, ly लागलाय बघा इथे. शी स्पोक सॉफ्टली. तर या ठिकाणी आता नेमकं ॲडवर्बची व्याख्या काय बघा. ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स, जे सांगतं आपल्याला. ॲडवर्ब म्हणजे काय आहे, अ वर्ड, एक शब्द, दॅट टेल्स, ते सांगतं समथिंग मोर अबाउट अ वर्ब अँड मॉडिफाय ॲडजेक्टिव्ज अँड ॲडवर्ब इन एनी सेंटेन्स. एक्झाम्पल, रोहन रन स्लोली. मग रोहन स्लोली क्रियाविशेषण आहे ना हे, तो तर ॲडवर्ब येते. आता आपल्याला इथे टाईप्स ऑफ ॲडवर्ब दिले. टाईप्स ऑफ ॲडवर्ब दिले आपल्याला. तर त्या ठिकाणी ॲडवर्ब ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे कसं, हाऊ. आपण प्रश्न विचारलं वाक्याला, हाऊने प्रश्न विचारला वाक्याला. ही स्विम्स वेल, तो छान पोहतो. म्हणजे आपण हाऊने प्रश्न विचारला, कसा पोहतो, छान, चांगला, व्यवस्थित पोहतो. ही स्विम्स वेल. शिल्पा डान्स नाईसली. शिल्पा डान्स कशी करते, नाईसली, छानपैकी करते. मग या ठिकाणी क्विकली, ब्रेवली, हार्ड, फास्ट, एटसेट्रा हे आले पाहिजे. आता ॲडवर्ब ऑफ टाईम. आपण टाईप्स ऑफ ॲडवर्ब बघतोय. ॲडवर्ब ऑफ टाईम म्हणजे इथे वेनने प्रश्न विचारायचा आपण वाक्याला. ही इज कमिंग टुमारो. टाईम जर दिला आपल्याला, मग टाईमने प्रश्न विचारला वाक्याला, ही इज कमिंग टुमारो. पुढे दुसरं वाक्य, आय रिसेंटली ब्रॉट अ न्यू कार. रिसेंटली, नुकतीच नवीन कार. बिफोर, आफ्टर, अर्ली, सून, टुडे हे ॲडवर्ब ऑफ टाईम आपल्याला दिसतात. ॲडवर्ब ऑफ अ प्लेस म्हणजे तिथे वेअरने प्रश्न विचारायचा. प्लेस म्हणजे जागा. या ठिकाणी ही इज गोईंग देअर, तो तिकडे गेला, गोईंग देअर. दे आर डान्सिंग आउटसाईड,
बघा, दे आर डान्सिंग आउटसाइड. आता ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, वारंवारता म्हणतो ना आपण, फ्रिक्वेन्सी. पुढचा प्रकार आहे चौथा त्याच्यातला ॲडवर्बचा, ही ऑलवेज हेल्प मी. हाऊ ऑफन ने जर आपण प्रश्न विचारला त्या वाक्याला, ही ऑलवेज हेल्प मी म्हणजे नेहमी माझी मदत करतो. ही ऑलवेज हेल्प मी. शी रीड धिस बुक ट्वाइस, दोनदा तिने पुस्तक वाचले. शी रीड धिस बुक ट्वाइस. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता इथे पुढे ॲडवर्ब ऑफ ॲडवर्ब ऑफ डिग्री हा पुढचा प्रकार बघूया आपण. त्याला हाऊ मचने प्रश्न विचारायचा वाक्याला. शी इज टू लेझी. शी इज टू लेझी आहे तिथे. टू हे ॲडवर्ब आहे इथे. खूपच आळशी आहे. पुढे रीना इज व्हेरी क्लेवर. रीना खूप हुशार आहे. मग इथे व्हेरी हे डिग्री, ॲडवर्ब ऑफ डिग्री. टू, अ लिटल, एक्सेट्रा हे आपल्याला ॲडवर्ब ऑफ डिग्री हे बघायला मिळतात. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब, शेवटचा प्रकार ॲडवर्बचा इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. इट यूज टू अस क्वेश्चन. हे कशासाठी वापरलं? इट यूज टू अस क्वेश्चन. आता दोन प्रश्न आहेत इथे. वेन विल यू गो टू स्कूल, बरोबर. इथे वेनच्या खाली आपल्याला केली आहे वेन विल यू गो टू स्कूल. वेअर डू यू लिव्ह, मी प्रश्न विचारतोय बघा इथे, वेअर डू यू लिव्ह. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नार्थक इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आपल्याला कळतात. तसंच बघा आणखी हाऊ, वेन, वाय, वेअर, एक्सेट्रा याने आपण प्रश्न विचारू. आता ॲडजेक्टिव्ह आलं बघा. Sometimes we add ly to an adjective to get an adverb. An adjective describe a noun or a pronoun. Example: red, tall, fat, long, short, beautiful, sour, bitter, and etc. Example sentence बघा इथे. We like big cake and I have 3 pencils. या ठिकाणी आपल्याला आणखी ॲडजेक्टिव्ह घेता येतील. आय हॅव 3 पेन्सिल्स. तर हा जो भाग आहे बघा ॲडजेक्टिव्हचा, हा इथे संपतोय. या ठिकाणी पुढे आपण पुढचा भाग बघूया. कंजंक्शन बघूया आपण आता. कंजंक्शन बघा इथे शब्द म्हणजे जोडण्याचं काम करणारा शब्द. या शब्दामध्ये जंक्शन शब्द आला बघा. जंक्शन काय असतं? अनेक ठिकाणाचे मार्ग एकत्र आलेले असतात. कंजंक्शन.
Conjunction is a word that joins word, phrases or sentences. कंजंक्शन हा जो शब्द आहे हा काय इज अ वर्ड दॅट जॉईन्स वर्ड, फ्रेज ऑर सेंटेन्स. तर कंजंक्शन हे असे शब्द असतात ते वर्ड, फ्रेजेस, सेंटेन्सला जोडण्याचे काम करतात. या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे पहिलं, सीता गीता वेंट टू सी अ मूवी. सीता आणि गीता हे सिनेमा बघायला गेले बघा. अँड हा शब्द आहे बघा कंजंक्शन, दोन्ही गोष्टी एकत्र, सीता आणि गीता एकत्र. मग या ठिकाणी वुड यू लाईक टी ऑर कॉफी, और शब्द आहे बघा. पुढे मोहन इज पुअर बट हॉनेस्ट. आता कंजंक्शन काय बघा, कंजंक्शन 7 आहेत. तर कंजंक्शन कोणते बघा इथे, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. 7 कंजंक्शन येतात बघा. कोणते कोणते, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो. आपल्याला एक्झाम्पल दिले, आय एम व्हेरी हंग्री बट द फ्रीज इज एम्प्टी. मी खूप भुकेला आहे परंतु फ्रीज हे रिकामे आहे. आय वॉज वॉचिंग टीव्ही वेन शी केम इन. तर या ठिकाणी वेन हा शब्द वापरला आहे, बट हा शब्द वापरला. तर हे आपण कंजंक्शन याला म्हणतो. आता प्रॅक्टिससाठी बघा, जर मी विचारला, एक प्रश्न विचारला तुम्हाला, ही कॅन फुटबॉल व्हेरी वेल, तर याच्यामध्ये आपल्याला कोणतं कंजंक्शन येईल, ही कॅन प्ले क्रिकेट अँड फुटबॉल व्हेरी वेल. पुढचं, बी देअर ऑन टाईम डॅश, म्हणजे रिकामी जागा सोडली, बी देअर ऑन टाईम यू विल मिस द बस. मग इथे आपल्याला ऑर हा कंजंक्शन वापरता येईल इथे आपल्याला. पुढचा भाग बघूया आपण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रीपोजिशन असं बनलंय बघा ते. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर नाउनच्या अगोदर, बिफोर द नाउन or pronoun to show the relation to some other words in the sentence. या ठिकाणी प्रिपोजिशनचं काय दिलं आपल्याला, की प्रिपोजिशन हा वर्ड आहे, प्लेस म्हणजे ठेवलेला असतो, बिफोर अ नाउन और प्रोनाउन टू शो, दाखवण्यासाठी इट्स रिलेशन टू सम अदर वर्ड इन द सेंटेन्स. आता प्री म्हणजे नामाच्या अगोदर, प्री अगोदर आपण बघतो, पोजिशन जागा, स्थान. द बॉल इज अंडर, आता इथं बघा, द बॉल इज अंडर द चेअर, हे जर बघितलं आपण, शी वॉज हायडिंग अंडर द टेबल, उदाहरण दिले आपल्याला. मग या ठिकाणी द टेबल हे काय आहे, नाऊन आहे, आणि अंडर काय तिथे प्रिपोजिशन आहे. या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ प्रिपोजिशन बघूया. प्लेस, डायरेक्शन. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, इट इंडिकेट्स वेअर समथिंग, इट इंडिकेट्स दर्शवते, वेअर काहीतरी आहे, वेअर म्हणजे जागा. टाईम इज स्टँडिंग अगेन्स्ट द वॉल, आर ऑन द टेबल, पुस्तक कुठे आहे तर ऑन द टेबल. प्रिपोजिशन ऑफ टाईम, वेळ म्हणजे वेन, इट इंडिकेट दाखवे, वेन अँड इव्हेंट हॅपन्स, इव्हेंट केव्हा घडले. द स्टोअर क्लोज ॲट 7 o'clock, उदाहरण टाईमचे. राम स्विम्स ऑन मंडे, त्याचे उदाहरण आणखी इन, बिफोर, आफ्टर.
एटसेट्रा. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन बघा, आपण कोणते कोणते बघितले आपण, प्लेस, टाईम, आता डायरेक्शन म्हणजे वेळ म्हणजे दिशा. इट इंडिकेट्स डायरेक्शन, ते आपल्याला दिशा दाखवतात, दर्शवतात. ज्यामध्ये समवन कम्स अँड गोज, कोणीतरी आलं आणि गेलं. द बॉय इज गोईंग टू द मार्केट, बघ दिलाय शब्द, द बॉय इज गोईंग टू द मार्केट. हे काय आहे, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. द बॉय इज कमिंग फ्रॉम द मार्केट, मग टू, इंटू, ऑफ, एटसेट्रा हे तिथे आपल्याला प्रिपोजिशनमध्ये येतात. बघा, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस दिलेली बघा, प्रॅक्टिससाठी काही प्रश्न दिले आहेत. द ऑफिस स्टार्ट डॅश ॲन आवर, मग इथे आपल्याला इन, ऑन, ॲट याऐवजी आपण इन टाकणार, इन ॲन आवर. द स्पून इज डॅश डॅश द टेबल, द स्पून इज ऑन द टेबल. हे बघा, प्रिपोजिशन योग्य प्रिपोजिशन वापरायला आपल्याला सांगतात ना परीक्षेला. इट गेट कोल्ड डॅश नाईट, आता इथे राईट प्रिपोजिशन काय येईल, इट गेट कोल्ड ॲट नाईट, म्हणजे ॲट हे योग्य प्रिपोजिशन आहे, शब्दयोगी अव्यय. ही वेंट डॅश डॅश डेली लास्ट वीक, मग इथे काय येईल, ही वेंट टू, टू येईल इथे, ही वेंट टू डेली लास्ट वीक, हे योग्य प्रिपोजिशन आहे. इंटरजेक्शन बघा, इथे शेवटचा हा प्रकार आहे. इंटरजेक्शन म्हणजे पार्ट ऑफ स्पीचचा केवळ प्रयोगी अव्यय. सोपा आहे, अगदी सोपा आहे. इंटरजेक्शन ज्या ध्वनी किंवा शब्दातून आपण पटकन भावना व्यक्त करतो. इंटरजेक्शन एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन, भावना, अँड इट ऑफन फॉलोड बाय अन एक्सक्लॅमेशन पॉईंट. एक्सक्लॅमेशन सिम्बॉल असतो ना, तो तिथे आपल्याला वापरावा लागतो किंवा वापरला जातो. बघा तिथे दिलं एक्झाम्पल आपल्याला, ब्रावो, वेल, आ, हुर्रे, या, oops, few, and etc. The example sentence मध्ये, wow, what a beautiful car. Oh no, I can't believe that showing here again. या ठिकाणी आपल्याला हे शब्द असतात ना, हे यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो. आता उदाहरण बघूया आपण. Wow, what a beautiful rose. It generally ends with an exclamation mark. हे कुठे संपतं, एक्सक्लॅमेशन मार्कला. इंटरजेक्शन इज अ सेपरेट वर्ड. इंटरजेक्शन एक पूर्णपणे वेगळा शब्द असतो. हुर्रे, वी वोन द मॅच. आता हुर्रे हा काय इंटरजेक्शन आहे. लुक, इट्स ॲन एलिफंट. लुक हा शब्द इंटरजेक्शन आहे. वेल डन, यू डिड ग्रेट जॉब. आपण शब्द आहे बघा इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन मीन्स स्पॉन्टेनियस, पूर्त स्पॉन्टेनियस फिलिंग्स, भावना अँड इमोशन ऑफ अ पर्सन. या ठिकाणी आपण याला इंटरजेक्शन असं आपण म्हणतो. आपण पार्ट ऑफ स्पीच बघितले. परत मी एकदा सांगतो तुम्हाला. आपण नाऊन पाहिलं. नाऊन सर्वनाम, प्रोनाऊन, विशेषण, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. तशा पद्धतीने आपला इथे आपण एवढा भाग पार्ट ऑफ स्पीचचा
संपवलेला आहे तो तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल पूर्ण.